नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे मामाच्या गावाला. तर मामाच्या गावाला एक कारणानुसार जाणार आहे. तर तिथे गोशाला वगैरे बांधणं चालू आहे, ते आता पाहायला जायचं आहे. आणि थोडंसं 2-3 दिवस पूर्वी डाळिंबही काढलेले, तर ते डाळिंब बी देऊन येऊ म्हटलं. चला आता चलो, आता निघतो आहे. मी पप्पा आहे. चलो लेट्स गो. तर मम्मीने आत्ताच डाळिंब वगैरे पॅक करून दिले आपल्याला आणि जरा निशाणी बांधून दिलेले विसरून जाऊ नये म्हणून. चलो आता निघालो. तर आत्ताच निघालो आम्ही दोघंजण. तर मामाच्या गावाचा सांडवा निघालेला आहे, वारशी धरणाचा. मस्त. तर आत्ताच आलेलो आहे मामाच्या गोशाल्यावरती आणि असे पाणीचे पांड्या वगैरे केलेले आणि गाईंना कडे बांधलेले. ते एका सेक्शनमध्ये 25 गाईंची कॅपॅसिटी बनवलेली. इकडून राही एक इंटी तिथून माणसाच्या गोष्टी तिकडे पण चालत जाऊन गरज आहे. तुम्ही बाहेर नेऊ शकता किंवा पुढे भविष्यात एखादं दोन आजारी पडलं आपलं शेण बाहेर काढण्याची ट्रॅक्टर घुशी एवढी जागा गेट पूर्ण ठेवायची. आता गेटचे गेट नाही त्याला इथे दोन्ही गेटं बसतील. गेट उघडलं इथून त्या चेंबरमधून इथे परत यांना लेवल नाही कॉन्क्रीट होईल बरोबर पाणी बरोबर त्या चेंबरमधून त्या मोठा चेंबरमधून त्या मोठा चेंबरमधून सरळ पाणी स्ट्रेट तिथं जिथे पत्रा असतात समोर तिथून पूर्ण सिमेंट पाईप टाकेलचे डायरेक्ट ते येणार माझा ते डायरेक्ट नाली समोर म्हणजे आपलं जे वेस्टेज जे बी राहील ते सगळं तिथे समोर. आणि प्रत्येक इथून आता इथून तुम्हाला 7 इंची ड्रेसिंग पाईप टाकायची. जे वेस्टेज आहे ना ते निघून ते नाली मग तुला सांगतो ते जर तिथले गए ना मी आता तेच क्वालिटी ना शेवट तिथे एक मोठं चेंबर बनत ऐक नाही का ते जर तुला सांगतो ते तिथले दिलं ना तू ड्रीपद्वारे ती जाईल अशी डायरेक्ट त्याला जसे ना तिथे आपण तिथे मोठा एक हाऊस बनायला पूर्ण सगळीकडून सप्लाय होईल, सगळ्या ढोरांना वगैरे सप्लाय होतील पाणी. आणि आता चाललो आहे शेततळ्याकडे, शेततळं पाहायला. ते एका एकरामध्ये बसलेलं आहे शेततळं आणि आता त्याच्यात पाणी टाकणं चालू आहे. आणि आमचा श्री हॅलो हॅलो कर. खूप मोठं एक एकरचं शेततळं बनवलेलं आहे आणि अशी वरून दिसते. येता येता खूप दम लागला कारण की मजबूत उतारते कारण आणि जस्ट डोंगराच्या पोटाला म्हणलेलं आहे पूर्ण कोरून कारून. इकडं तू इकडं लाकडी पण नाहीये कॅसेट टाकून. तुम्ही पाहू शकता 4 शेड, 1 2 3 आणि 4. तर चारही शेडांमध्ये हे गायींची व्यवस्था केलेली आहे. एका लाईनला मध्ये 25 ढोरं मारतात. तर एका शेडामध्ये 25 दुनी 50 झाले. तर असे 200 गुरांची कॅपॅसिटी, 200 गायांची कॅपॅसिटी. आणि जे आता बनतं आहे हे शेड, हे जे शेड बनतं आहे ते गायींच्या चाऱ्यासाठी बनतं आहे. आणि हेच ते शेततळं गायींच्या पाणी पिण्यासाठी, इतर वापरासाठी आहे. आणि खूप मस्त प्रकारे ढोरांची व्यवस्था केलेली आहे. गोशालाची एकदम खूप चांगली व्यवस्था केलेली. अजून काम खूप पेंडिंग आहे, बाकी तुम्ही पाहून घ्या. इथे जे वर्कर राहतील त्यांना काम करणारे वर्कर राहतील त्यांच्यासाठी टॉयलेट, बाथरूम, किचन वगैरे सगळ्यांची सोय केलेली आहे. एका मस्त एक मोठा हॉल आहे, त्याच्यानंतर तिकडे किचन टाईप आणि इथे लेबरांसाठी राहायसाठी सोय केलेली आहे.
अशा प्रकारचं खूप मोठं प्रोजेक्ट आहे. हे इतकं मोठं शेड आहे यानामुळे ह्या शेड इतका छोटा पडला का आपल्याला कारण हे म्हणजे डायरेक्ट मला मंगल करायलाच वगैरे आता निघायचं आहे. वरती इकडे आलो होतो पूर्ण पाहिलं मी आणि अशा प्रकारे दिसतं ते. तर गाडी चालवत आहे, तुम्हाला वरून दाखवतो मी कसं दिसतं. खूप मोठा प्रोजेक्ट आहे तो, तरी 2-4 कोटीचा आहे असा प्रोजेक्ट आहे. खूप छान प्रोजेक्ट आहे. सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर कट केलेल्या आहेत. आत्ताच एवढ्यात घरी आलेलो आहे आणि मस्त गोशाला एकदम भारी पाहिली. प्रोजेक्ट एकदम सुंदर प्रोजेक्ट आहे असा तो आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे. मामांनी त्यांनी आम्हाला समजून सांगितलं इथे अशा गोष्टी राहतील. त्यांचे 4 शेड आहे, 4मध्ये 50-50 गाई बसतील आणि बाकी चाऱ्याचं एक मोठं शेड आहे. ते वर्कर राहतील त्यांना राहायला वगैरे सोय वगैरे केलेली आहे आणि खूप म्हणजे खूप मोठं तलाव बनवलेलं आहे. एखादा एकरचा असेल ते असं लांब लांब बनवलेलं आहे. आत्तापासून पाणी स्टोअर करणं त्याच्यात चालू आहे. ते आता किती टाईम लागतो त्याला, कारण की खूपच खोल बी आणि मोठं बी येते. नेमकं ते डोंगराच्या पोटाला आहे. ते अजून कॅमेऱ्याची सिस्टीम वगैरे केलेली आहे. त्यानंतर एक छोटंसं ऑफिस वगैरे बनवलेलं आहे त्यांनी का तिथे लक्ष ठेवायला वगैरे आणि ची सोय भारी केलेली आहे त्यांनी. शेततलावून टाकीमध्ये पाणी येईल आणि त्यानंतर ते टाकीतून सगळ्या त्या म्हणजे जिथे पाण्याची सोय आहे तिथे गुरांची प्यायची सोय आहे. मग तिथे पाईपलाईनद्वारे तिथे आतमधून अंडरग्राऊंड पाईप फिटिंग वगैरे केलेली आहे त्यांनी. मस्त वाटलं पाहून. सीवेज म्हणजे ते आपलं वेस्ट वगैरे ते सगळे चेंबर विंबर आणि ते एककडे निघतील. एक मोठा हाऊस राहील त्याच्यामध्ये ते पडेल आणि त्यानंतर ते पुढे जाईल. तिचं काम चालू होतं. तर आता गोशाला पूर्ण झाल्यावरती परत एकदा येऊन जाऊन तुम्हाला दाखवू. आता सध्यापुरतं एवढंच.